ई चलनद्वारे आकारण्यात येणारा दंड रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी जिल्ह्यातील वाहतूकदारांनी बेमुदत आंदोलन पुकारले। या आंदोलनाचा भाग म्हणून कोल्हापूर जिल्हा बस वाहतूक संघटनेनं आज बससह आरटीओ कार्यालयावर मोर्चा काढला। मोर्चाच्या वतीनं निवेदन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांना देण्यात आलं। या आंदोलनाची दखल घेतली नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर वेगमर्यादेवर नियंत्रण ठेवण्यासाठी ई चलनद्वारे दंड आकारणी सुरू करण्यात आली आहे। याला राज्यभरातून तीव्र विरोध होतोय। ई चलन प्रणाली आणि महामार्गांवरील अन्यायकारक करांच्या विरोधात महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्स ॲक्शन कमिटीनं 5 मार्च 2026 पासून राज्यव्यापी बेमुदत आराम बस आणि खासगी वाहतूक बंदची हाक दिली होती। कोल्हापुरातही राज्यव्यापी आराम बस बंद आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। आज दुपारी बस वाहतूकदारांनी बससह आरटीओ कार्यालयावर मोर्चा काढला। यावेळी आरटीओ कार्यालयाच्या समोर बसची भली मोठी रांग लागली होती, त्यामुळे वाहतूक व्यवस्था काही काळ कोलमडली। आरटीओ कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारात सर्वांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली। महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाकडून आधीच आराम बस वाहतूकदारांवर विविध प्रकारचे कर लावण्यात आलेत, त्यामुळे आधीच व्यवसाय अडचणीत आला असताना ई चलन सारख्या अन्यायकारक दंडांमुळे हा व्यवसाय बंद पडेल अशी भीती बस मालकांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे ई चलन दंड आकारणी बंद करावी आणि नवीन नियमावली तयार करावी अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांना देण्यात आलं। जर याची दखल घेतली नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढवू असा इशारा कोल्हापूर जिल्हा बस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष सतीशचंद्र कांबळे यांनी दिलाय। कर म्हणजे टोल टॅक्स पण घेतला जातो आणि आरटीओकडनं आरटीओ टॅक्स पण घेतला जातो। महानगरपालिकेकडनं पथकर देखील आकारला जातो। तर हा जो कर आहे तो तात्काळ बंद करण्यात यावा, नाहीतर आम्ही बेमुदत संपावर जाणारच आहोत। हे टोकन स्वरूपाचं आंदोलन होतं। याच्यानंतर आम्ही जेल भरो, चक्का जाम अशा अनेक प्रकारचे आंदोलनं या ठिकाणी करणार आहोत। याची सरकारने, परिवहन मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी अशी आपल्या मार्फत। आणि हे महत्त्वाचं म्हणजे ई चलन जो घेतला जातो तो सर्वसामान्यांच्या वाहनांवर देखील घेतला जातो। त्याच्यामुळे हे जन आंदोलन आहे, जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं असं आम्ही या ठिकाणी आवाहन करतो। आणि आत्ताच्या पुरतं हे जो मोर्चा होता हा आम्ही काही काळापुरता यावेळी जागोजागी फोटो काढून करण्यात येणारी दंड आकारणी बंद करावी, 50% आगाऊ दंड भरण्याची सक्ती तात्काळ रद्द करावी, दंड वसुलीचा महसूल केंद्रित दृष्टिकोन थांबवावा, रोड टॅक्स आणि टोल अशा प्रकारे एकाच रस्त्यासाठी दुहेरी कर आकारणी बंद करावी अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। यावर प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी या मागण्या परिवहन आयुक्तांना पाठवून पाठपुरावा करू असं आश्वासन दिलं। मागणी हे ई चलन रद्द करण्याच्या संदर्भातील आहे। तर ते त्यांचं जे निवेदन आहे ते मी स्वीकारलेलं आहे आणि ते निवेदन आता माननीय परिवहन आयुक्त यांना पुढील कार्यवाहीसाठी पाठवत आहे। तसेच त्यांना विनंती देखील केलेली आहे की तोपर्यंत आपण आपलं आंदोलन हे मागं घ्यावं। तथापि त्यांचं जे निवेदन आहे आजच शासनाला म्हणजे माननीय परिवहन आयुक्तांना पुढील कार्यवाहीसाठी पाठवलं जाईल। या आंदोलनात राजू ढाले, प्रदीप राठोड, पंकज त्रिपाठी, निवास पोवार, रामलिंग तोडकर, उत्कर्ष पोवार, दत्तात्रय पताडे, अशोक शिंदे, मनोज चौगुले, अशोक कुचकोरवी, दिलदार मुजावर, गौरव कुसाळे, उज्ज्वल लिंगरस, रियाज मुजावर आदींसह बस मालक चालक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते।